संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो। सध्या पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये वेगवेगळे अपडेट्स आहेत। म्हणजे काही पवित्र पोर्टल कसं बंद होईल यासाठी अनेक आमदार प्रयत्न करत आहेत। आपण बघितलं असेल की विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये शिक्षण सेवक असेल, शिक्षण सेवक रद्द असेल किंवा शिक्षक भरती करा असे प्रश्न विचारले गेले नाही किंवा अशा मागण्या केल्या गेल्या नाही। तर मागणी एकच होती। सर्व जे शिक्षक आमदार होते त्यातले काही पदवीधर आमदार होते यांची स्पष्ट मागणी होती की पवित्र पोर्टल हे बंद करण्यात यावं। त्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत। म्हणजे ज्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक भरती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू आहे, त्या ठिकाणी अनेक संस्थाचालकांना मनासारखे मुलांकडनं पैसे घेता येत नाहीत, उमेदवारांकडनं पैसे घेता येत नाहीत। त्यामुळं ही जी काही शिक्षक आमदार, पदवीधर आमदार यांनी जी मागणी केलेली आहे त्या आमदारांना ज्या आमदारांनी मागणी केलेली आहे, आगामी काळामध्ये या आमदारांकडे पदवीधर असणाऱ्या उमेदवारांनी आणि जे शिक्षक झालेले आहेत त्या उमेदवारांनी आवर्जून लक्ष देण्याची गरज आहे। कारण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अनेक उमेदवारांना त्या ठिकाणी नोकरी भेटली, परंतु त्या कुठलंही 1 रुपया न देता अनेक ठिकाणी हे उमेदवार जॉईन झालेत आणि अनेक ठिकाणी संस्थाचालक परेशान आहेत। ते यासाठी परेशान आहेत की एकाच 10 बोलवल्यानंतर 4-5 उमेदवार त्या ठिकाणी 5-6 उमेदवार लागलेले आहेत आणि त्यातले 1-2 उमेदवार न लागलेले उमेदवार त्या ठिकाणी आलेत। त्यामध्ये सुद्धा गाव सोडून कोणी जायला तयार नाही। त्यामुळं नाईलाजानं त्यांना 4 लाख 5 लाखामध्ये काही तर फुकटमध्ये सुद्धा घ्यावा लागते। अशा अनेक परिस्थिती अनेक ठिकाणी आहे आणि यामुळंच पवित्र पोर्टल कसं बंद होईल यासाठी हे आमदार प्रयत्न करत आहेत। त्यामुळं अशा आमदारांकडे आवर्जून लक्ष ठेवा आणि पवित्र पोर्टल बंद होणार नाही यासाठी मला असं वाटतं की आपल्या DED अभियोग्यताधारकांनी त्यासाठी प्रयत्न करणं खूप जास्त गरजेचं आहे। हे तर पवित्र पोर्टलच्या संदर्भात झालं। पण दुसरं एक खूप मोठी अडचण आगामी काळात जे काही गुणवत्ताधारक उमेदवार आहेत त्यांच्यावरती येणार आहे, ती येणार आहे मुख्यमंत्री युवा योजनेतील जे उमेदवार आहेत त्या संदर्भातलं। आपण पाहिलं असेल की मुंबईमध्ये 15-20 हजार तरुणांचा या उमेदवारांचा मोर्चा झाला आणि यामध्ये त्यांची मागणी होती की आम्हाला 5 वर्षापर्यंत किमान त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात यावी। माझा यांना जर 5 वर्ष नियुक्ती दिली तर पुढच्या 5 वर्षामध्ये भरती प्रक्रिया होणार नाही। जर तुम्हाला थर्ड टेटमध्ये भरती प्रक्रिया राबवायची असेल तर यांचा कार्यकाल न वाढवू देता तात्काळ यांना कार्यमुक्त करून हे जे पद आहेत हे पद थर्ड टेटच्या माध्यमातून भरण्यासाठी शासनाकडे विनंती केली पाहिजे। कारण काय होतं की हे जे लागलेले उमेदवार आहेत हे सर्व उमेदवार त्या स्थानिक खेड्यातले किंवा तिथले प्रॉपरचे उमेदवार आहेत। अनेक ठिकाणी पात्रता डावलून सुद्धा अनेकांना घेतलेलं आहे। म्हणजे कोणाचं ग्रॅज्युएशन झालं तरी त्याला शिकवण्यासाठी घेतलेलं आहे। खरं तर हे 2009चा जो RT ॲक्ट आहे तो त्या कायद्याचं त्या ठिकाणी उल्लंघन आहे। मला असं वाटतं की याबाबतची तक्रार जर केंद्र NCTला त्या ठिकाणी दिली किंवा केंद्राकडे जर दिली तर निश्चितपणे यावरती कार्यवाही होऊ शकते। कारण अनेक उमेदवार आपण बघितलं की TET सुद्धा पास नाही आहेत आणि जो उमेदवार BEdचा आहे त्याला 1 ते 5ला शिकवायला सांगितलं, जो DEd आहे त्याला 6 ते 8ला शिकवायला त्या ठिकाणी तो शिकवतोय, TET पास नाही आहे। म्हणजे जे रूल्स आहेत ते रूल्स ब्रेक करण्याचं काम मला असं वाटतं की शासनाकडनं त्या ठिकाणी होतं आणि हे चुकीचं आहे। कारण गुणवत्ताधारक शिक्षक मिळणं हा त्या विद्यार्थ्यांचा अधिकार आहे। अनेक ठिकाणी असं झालेलं आहे की प्रॉपरचा उमेदवार असल्यामुळे तो तिथल्या प्रॉपरच्या म्हणजे जे परमनंट शिक्षक आहेत त्यांना दमदाटी करतो की मी येणार नाही। म्हणजे काही ठिकाणचं उदाहरण आहे। माझ्याशी एक सरांनी ज्यावेळेस ते आंदोलन सुरू होतं त्यावेळेस मला मेसेज केल्याने सांगितलं की आमच्या गावामध्ये असंच एक उमेदवार आहे, तो येतसुद्धा नाही तरी पगार उचलतो। म्हणजे ही परिस्थिती काय आहे तर कारण तो स्थानिकचा आहे आणि शिक्षक त्याला विरोध करू शकत नाही, विरोध केला तर तो धमकी देतो। म्हणजे असे प्रकार अनेक जिल्ह्यामध्ये सुरू आहेत। त्यामुळं चुकीच्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी चुकीचे नियम लावून
अशा पद्धतीने जर उमेदवारांना घेण्याचा प्रयत्न केला तर गुणवत्ताधारक असणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांवरती हा एक प्रकारचा अन्याय आहे. कोणी उठतो, कुठलीही मागणी करतो. म्हणजे जे उमेदवार अभ्यास करून TET पास होऊन टेट परीक्षा देऊन एवढे चांगले मार्क घेऊन आज 500-500 किलोमीटरवरती बाहेर आहेत आणि जे उमेदवार D.Ed फक्त झाले ते उमेदवार त्यांच्या खेड्यामध्ये 8-10-12 हजारावरती काम करताना आता मागणी करते की आमचं एक्सटेन्शन आम्हाला द्या. असं करत 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 परत ते मागणी करतील की आम्हाला 10% सवलत द्या, 15% सवलत द्या. आणि जसं अंशकालीनला आरक्षण असतं त्या पद्धतीने पुन्हा त्यांना आरक्षण दिलं जाईल. मग त्यामधून पुन्हा भरती प्रक्रिया राबवली जाईल आणि पुन्हा गुणवत्ताधारक उमेदवारांवरती हा एक प्रकारचा अन्याय त्या ठिकाणी होईल. त्यामुळं अशा चुकीच्या प्रथा म्हणजे पाडण्याचं काम मला असं वाटतं की शासनानेच करू नये. कारण जे उमेदवार गुणवत्ताधारक आहेत त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे. आणि हा प्रकार जर वेळीच रोखला नाही तर आगामी काळामध्ये गुणवत्ताधारकावरती पुन्हा एकदा खूप मोठा अन्याय त्या ठिकाणी होईल. म्हणजे बॅकडोर एंट्री याला आपण म्हणू शकतो. म्हणजे मागच्या साईडनं हे लोक येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी आंदोलनामध्ये येत आहेत. कुठंतरी संच मान्यता असेल त्याचा फटका तर ऑलरेडी बसलेलाच आहे. त्यानंतर या मुख्यमंत्री युवा कार्य योजनेतील हजारोचे उमेदवार आहेत त्यांचाही फटका त्या ठिकाणी बसेल. त्यानंतर पवित्र पोर्टल बंद करण्यासाठी अनेक संस्थाचालक आमदार प्रयत्न करत आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीच्या घटना घडत आहेत आणि या चुकीच्या घटना त्या ठिकाणी घडत असताना हे प्रकार त्या ठिकाणी वेळेस थांबणं गरजेचं आहे. जर वेळेस थांबले नाही तर सर्व गुणवत्ताधारक याच्यावरती 100% त्या ठिकाणी अन्याय होईलच. आता आपण जर बघायचं झालं तर सगळे चुकीच्या मागण्या राज्यामध्ये सुरू आहेत. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं चुकीच्या मागण्या करतात. त्याला अपोज करण्यासाठी कुठलीही संघटना असेल, कुठलाही व्यक्ती त्या पद्धतीनं त्या प्रकर्तीनं पुढे येत नाही. म्हणजे आज राज्यामध्ये समाज कल्याण विभागाच्या जागा आहेत, त्या जागा अजून आलेल्या नाही आहेत. आदिवासी विभागाच्या जागा आहेत. आदिवासी विभागातले जे कंत्राटी शिक्षक आहेत ते म्हणतात पण भरती करू नका आदिवासी विभागामध्ये, कारण ते कंत्राटी बेसवरती जे काम करत आहे हजारो गेल्या अनेक वर्षापासून ते काम करत आहे आणि हे उमेदवार आता परमनंट भरती करण्यासाठी विरोध करत आहे. मग हे हळूहळू हेच म्हणणार आम्हालाच परमनंट करा. अनेक ठिकाणी TET पात्रता डावलून भरती प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू. मागे तुम्ही बघितलं असेल मुंबईमध्ये कंत्राटी बेसवरती जे काम करत होते त्या लोकांना मागे नगरविकास विभागाने परमनंट केलं. त्यामध्ये TET फ्रॉड असणारे उमेदवारसुद्धा होते आणि जे पास नाहीत त्या उमेदवारांनासुद्धा नियुक्त दिलेल्या होत्या. म्हणजे एक प्रकारचं हे कायदा डावलून नियुक्त देण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होतं. त्यानंतर जे तासिका तत्वावरती पुण्यामध्ये असाच प्रकार घडलेला. म्हणजे काय होतं की जे लोक टेम्पररी बेसवरती काम करतात अशा लोकांना नियुक्त्या महाराष्ट्रामध्ये दिल्या जातात. यावरती जर लक्ष घातलं, कुठं कुठं हे प्रकार सुरू आहेत हे जर बघितलं आणि ते जर वेळीच थांबवलं तर इथून पुढं भरती प्रक्रिया व्यवस्थितपणे राबवली जाईल. नाहीतर प्रत्येक ठिकाणी महानगरपालिका, नगर परिषद हे त्यांच्याकडल्या कंत्राटी शिक्षकांना एक्सटेन्शन देत राहतात. कारण तेही लोक पैसे देतात आणि मग एक्सटेन्शन मिळत जातं. असे 5-10 वर्ष निघून जातात आणि मग कुठंतरी सेटलमेंट करून या लोकांना पुन्हा काहीतरी GR काढून कायम केलं जातं. हा प्रकार राज्यामध्ये अनेक ठिकाणी त्या ठिकाणी सुरू आहे. याला वेळीच आवर घालावा, म्हणजे घालणं गरजेचं आहे. तुम्ही पाहिलं असेल की सध्या बॅकडेट अप्रुव्हलचं काम अनेक संस्थेमध्ये अजूनही सुरू आहे. म्हणजे अनेक जण असे आहेत की त्यांची म्हणजे आपण ज्येष्ठता डावलून म्हणजे 20% 40%वर ट्रान्सफर करत असताना ज्यावेळेस ज्येष्ठता त्या ठिकाणी विचार केला जातो असं न करता जो पैसे देईल त्याला त्या ठिकाणी नियुक्त्या दिलेल्या आहे किंवा त्याला विना अनुदान 20% अनुदान 40%, 40%, 60% अशा अनेक ठिकाणी नियुक्त्या दिलेल्या आहेत. हे जर मोठ्या मोठ्या संस्थेचं जर ऑडिट केलं तर याच्यामध्ये अजूनही असे प्रकार उघडकीस येतील. खूप मोठ्या प्रमाणात असे प्रकार आहेत आणि राज्यामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये सर्रास हे प्रकार सुरू आहेत. त्यामुळं आगामी काळामध्ये भरती प्रक्रियेसाठी ह्या ज्या अडचणी आहेत ह्या अडचणीवरती मात करणं सर्वात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्या ठिकाणी पुढची जे काही अपडेट असतील ते अपडेट आपण लवकरच त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.